खुश खबर मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लैलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर। तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। खेडमध्ये गांजाची वाहतूक करताना एकाला अटक, गांजासह 5 लाखांचा मुद्देमाल घेण्यात आला ताब्यात। मराठा समाजाला दुसऱ्यांचं आरक्षण हिरावून न घेता आरक्षण दिलं जाईल, मंत्री उदय सामंत यांनी केले स्पष्ट। सर्व मराठा बांधवांना जरांगे पाटील यांची काळजी, सरकारने सुद्धा जरांगे पाटील यांची काळजी घ्यावी, वैभव नाईक झाले पत्रकार परिषदेतून व्यक्त। आणि रत्नागिरीतील प्रस्तावित उद्योग भवन इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। एका बाजूला रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असतानाच आता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या खवटी या गावानजीक गांजाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली असून 1 किलो 808 ग्रॅम वजनाच्या गांजा पदार्थासह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल खेड पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलाय। त्याचप्रमाणे गांजाची वाहतूक करणाऱ्या एका NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे। संवादाने मराठा आरक्षणाचा विषय मिटू शकेल, मराठा समाजाला दुसऱ्यांचं आरक्षण हिरावून न घेता आरक्षण दिलं जाईल। मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार असून मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण दिले जाईल याचा आढावा आम्ही घेणार असून तसेच कातळ शिल्प वगळून रिफायनरी करणार असल्याचे रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मोठं विधान रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे। पाहुयात काय म्हणालेत उद्योगमंत्री उदय सामंत। मनोजींशी मी देखील मागच्या वेळी चर्चा केलेली होती। आज तुमच्यामार्फत मी देखील आवाहन करतो की संवादानं प्रश्न सुटू शकतात, संवाद केल्याशिवाय प्रश्न सुटू शकत नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण देणारं सरकार हे आमचंच सरकार आहे, बाकी कोणी देऊ शकत नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी देखील हे जाहीर केलेलं आहे, बाकी कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला नक्की आरक्षण दिलं जाईल। समिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आहे, त्याच्यामध्ये मी देखील आहे। आता त्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार आहे हे आताच मला माहीत नाही। बैठकीमध्ये चर्चा होईल। समितीचं कामकाज जे शिंदे समितीचं कामकाज जे चालू आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे, भविष्यामध्ये कशा पद्धतीनं समिती काम करणार आहे, कशा पद्धतीनं मराठा आरक्षणाला आम्ही सामोरं जात असताना ते आम्ही आरक्षण देणार आहोत, त्याच्यावर सांगोपांग उद्याच्या समितीमध्ये चर्चा होईल। मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही महाराष्ट्रातली पहिली भूमिका कोणी मांडली हे मला सांगून वाद वाढवायचे नाही आहेत। परंतु ठीक आहे, काही लोकांना आता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वाटतं, ते मागण्या करत आहेत। एक तात्विक जो विषय झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतला की कातळ शिल्प वगळून रिफायनरी करावी। आता याचं श्रेय अनेक लोक घेतात, तुम्हाला माहिती आहे, पण पहिल्या दिवसापासून मी सांगतो आहे की कातळ शिल्प वगळूनच आम्ही रिफायनरी करायची झाली तर ते आम्ही कातळ शिल्प वगळली। त्याच्यानंतर कंपनीची एक मागणी आहे की जेवढी कातळ शिल्प वगळलेली जागा आहे तेवढी आम्हाला ॲडिशनल द्या, तेवढी संमतीपत्र घेणं सुरू आहे, ती देखील जागा ताब्यात येईल। तोपर्यंत त्यांचा अहवाल येऊन रिफायनरीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय होईल। सर्व मराठा बांधवांना जरांगे पाटील यांची काळजी आहे, सरकारने सुद्धा जरांगे पाटील यांची काळजी घ्यावी। राज्यातील उद्योग गुजरातकडे जात आहेत, याबाबत भाजप मात्र गप्प आहे। तसेच सुप्रिया सुळे, निलेश राणे यांच्यावर देखील आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केलाय।
पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक. खरं तर आशिष शेलारांना आदित्य ठाकरे यांचं काम बघवत नाही. खरं तर आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणवादी भूमिका पहिल्यापासून या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिल्डर असून देत, मेट्रो कारशेड असून देत, या सगळ्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचीच भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्यांनीच खरं तर गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने ते सांगत आहेत की आपल्या मुंबईमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, हवा चांगली राहिली पाहिजे. त्यामुळे त्यांनी बोर्ड पण स्थापन केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पर्यावरण मंत्री असताना मुंबईचे मँगो असून देत, मुंबईचं सांडपाणी असून देत, मिठा नदी असून देत, असे अनेक चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत. आणि असं असताना आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे यांची ॲलर्जी आहे. खरं तर आपण बघित असाल की गेले 1.5 वर्ष सरकार पडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांना अनेक प्रकारचे चौकशीला सामोरे जाते. ठाकरे कुटुंबीय अनेक चौकशीला सामोरे गेलेले आहेत आणि खरं तर आपण बघित असाल की सगळ्या चौकशा आहेत ह्या भाजपच्या लोकांना आधी कळतात. कोण जेलमध्ये जाणार आहे, कोणाला हे होणार, ह्यांच्याकडे काय, ह्यांच्या घरामध्ये काय, भाजपच्या कार्यालयामध्ये किंवा भाजप नेत्यांच्या घरामध्ये ह्या चौकशा कमिट्या कार्यरत आहेत की काय, की त्यांच्याकडनं पगार घेतात की हा खरा प्रश्न आहे. आणि ज्याप्रमाणे काही चौकशा असतील, जे काही दोषी असतील तर आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत. परंतु जो काय उद्योजक आदित्य ठाकरेंनी यांच्या विरोधात जी भूमिका घेतली आहे, आज खरं तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत आहेत आणि लोकांचा चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतो. हाच खरं तर भारतीय जनता पार्टीला नको आहे आणि त्यामुळे हे असे आरोप करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा धमक्यांना आदित्य ठाकरे मुळीच भीक घालत नाही. नितेश राणे यांनी निलेश राणेंची, आपल्या राणे परिवारांची, त्याचबरोबर भाजपची चिंता करावी. आज उद्धवजी ठाकरेंकडनं सुद्धा 40 आमदार गेल्यानंतर आपण बघत असाल की दसरा मेळाव्यात सुद्धा ज्या पद्धतीने लोक उद्धवजींकडे बघतायत, उद्धवजींवर अन्याय झाला हे लोक महाराष्ट्रातली मानतायत आणि देशाचं नेतृत्व, या जे नुसतं राज्याचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व त्या करण्याच्या आशेने लोक त्यांच्याकडे बघतायत. त्यामुळे अशा नितेश राणेंना वगैरे उद्धवजींना हे देणं, हे संकुचित हे देणं, हे करावी संयुक्ती नाही. आणि त्यामुळेच निलेश राणे असू दे किंवा नितेश राणे असू दे, त्यांनी आपली भाजपमध्ये परिस्थिती काय आहे, आपली भाजपमध्ये पोच कुठपर्यंत आहे याच्या आधी पहिला अभ्यास करावा. 4 डिसेंबरला माननीय पंतप्रधान हे नौदल स्थापनेच्या दिवसानिमित्त येत आहेत. त्यांचं आम्ही सिंधुदुर्गवासियांतर्फे स्वागतच आम्ही करत आहोत. परंतु आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की स्थानिक लोकांना त्रास होता कामा नये अशी भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. परंतु प्रशासन याच्याकडे डोळेझाक करत आहे आणि स्थानिक लोकांना त्रास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच तिथल्या लोकांनी काल उठाव केला आहे. गेले 6 महिने हे सर्वेक्षण चालू होतं, त्याला सुद्धा स्थानिक लोकांनी सहकार्य केलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे, त्याला पण सहकार्य केलं. या उलट आज आपण बघित असाल की नोव्हेंबर महिना हाच खरं तर आमच्या पर्यटनाचा पीक पॉईंट आहे, कारण दिवाळीमध्ये सुट्टी असते. गेले 4 महिने पर्यटन बंद असतं आणि अशावेळी ज्यावेळी मोदी येतील त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते 4 दिवस अनेक व्यवसाय स्वतःहून बंद करण्यास स्थानिक लोक तयार आहेत. परंतु असं असताना महिनाभर हे व्यवसाय बंद करणं म्हणजे चुकीचं आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांचा विरोध या ठिकाणी झालेला आहे. आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे, प्रशासनाशी मी उद्या चर्चा पण करणार आहे की लोकांना मुद्दामून त्रास देऊ नका, लोकांना गैरसोय असं करू नका, असं मी त्यांना आवाहन करणार की त्यांच्यावर चर्चा करणार आहे. आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांजवळ बोलताना आपण चिपळूणातून लढायला तयार असल्याचा सुतोवाच केलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत भास्कर जाधव. मी अजूनपर्यंत बोललो नाही, आज पहिल्यांदा बोलतो की पुन्हा मला माझ्या चिपळूणमधून निवडणूक लढवायची इच्छा आहे. परंतु ही 2च माणसांच्या हातामध्ये तो विषय आहे. एक माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि 2 आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्या हातातच हा विषय फक्त आहे. कारण ती जागा पवार साहेबांची आहे. आता त्यांच्या पक्षाकडे गेली आहे, त्यांच्या पक्षाचा आमदार अजितदादा पवार गटात गेला आहे. काय समजलं? उद्धव साहेबांनी मला जर संधी दिली आणि पवार साहेबांनी जर मला ती जागा मोकळी करून दिली तर हे सहकारी बसलेतच आजूबाजूला. लढायला काय अजून मी तसा काही कमी नाही, लढेल. पण मध्यंतरी पवार साहेबांना भेटला भेटतो, पवार साहेबांना मी भेटत असतो, मी भेटतो. कारण शेवटी माझ्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते आणि म्हणून ते मला विसरता येणार नाही. त्यांचं उतार वय झालेलं आहे आणि म्हणून त्यांना मी भेटत असतो. संपूर्ण मी पिंजून काढलेला आहे, कारण तिथल्या संजयराव कदमांना निवडून आणण्याची जबाबदारी माझीच आहे. गुहागर मतदारसंघ हा मला पूर्णपणे माहितीच आहे. राजापूरला विद्यमान आमदार आमचे राजन साळवी असल्यामुळे चिंता नाही. रत्नागिरी सुद्धा हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे, तिथेही काही चिंता नाही. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ हा मतदारसंघामध्ये मला चिपळूण माहिती आहे, परंतु संगमेश्वर पूर्ण मला माहिती नाही. त्यामुळे मी जर उभा राहिलो तर मलाच मेहनत करावी लागेल.
रत्नागिरीतील प्रस्तावित उद्योग भवन इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी उद्योग संचालनालय उद्योग आयुक्त दीपेंद्र सिंग कुशावह, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते। जिल्हा उद्योग केंद्र परिसरात ही नव्यानं इमारत उभी राहते। उद्योगासंदर्भातील सर्व सुविधा या एका छताखाली उपलब्ध होणार आहेत। कोकणातील हे पहिलं उद्योग भवन असून कोकणवासियांसाठी हे उद्योग भवन महत्त्वाचं ठरणार आहे। उद्योग विभागाची सर्व योजना आपल्याला या उद्योग भवनापर्यंत पोहोचवू। 15 ऑगस्टला सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली शिवसृष्टी ही तुम्हाला रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल। 3D मल्टीमीडिया शो तर बघायला मिळेलच, परंतु गेले कित्येक वर्ष रत्नागिरीकरांची मागणी होती जे टिळक स्मारक आहे त्याचं देखील चांगलं सुशोभीकरण झालं पाहिजे, ते देखील तुम्हाला 15 ऑगस्टला बघायला मिळेल। त्याच्यामुळे रत्नागिरी मी असं सांगितलं होतं आणि त्यावेळी अनेकांनी माझी चेष्टा केली होती। मी ज्यावेळी सांगितलं होतं की रत्नागिरी हे एज्युकेशन हब बनेल तेव्हा अनेकांनी माझी चेष्टा केली। आज रत्नागिरीमध्ये कुठचं कॉलेज नाही हे मला तुम्ही सांगा। कुठच्याही कॉलेजपासून तुम्ही सुरू करा। ITI माझ्याकडे आहे, स्किल सेंटर माझ्याकडे आहे, डिप्लोमा माझ्याकडे आहे, D.Pharm M.Pharm माझ्याकडे आहे, इंजिनिअरिंग कॉलेज कोकणातलं पहिलं माझ्याकडे आहे, मेडिकल कॉलेज माझ्याकडे आहे, शासकीय विधी महाविद्यालय माझ्याकडे सुरू होतं आहे, चेन्नई नंतरचं मरीन इंजिनिअरिंग कॉलेज माझ्याकडे आहे। पण मी एक भान ठेवलं, मी स्वतःचं कॉलेज काढलं नाही, मी सगळी कॉलेज शासकीय आणली। मला भविष्यामध्ये सांगता येईल की मी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शासकीय कॉलेज काढली। मला काही शिक्षण सम्राट व्हायचं नाही, परंतु शैक्षणिक हब हा रत्नागिरीमध्ये आम्ही करून दाखवला। आणि एवढंच नाही तर तुम्हाला अजून एक आश्चर्य वाटेल, मी श्रीकांत जिचकरांचं नाव या ठिकाणी घेतो, अनेकांना ते माहिती आहे। त्यांनी रामटेक युनिव्हर्सिटी उभी केली आणि संस्कृतच्या माध्यमातून देशभर संस्कृतचा प्रसार आणि प्रचार करण्याचा निर्णय घेतला। कोणाच्या डोक्यात कल्पना आली नाही आली मला माहीत नाही, पण 2 उपक्रम आपण असे सुरू करतोय ते जगात कुठं नाही। आता ते छोटं कदाचित कॉलेज असेल, उपकेंद्र असेल, ज्याला आपण बाबा कांडेंचं नाव दिलंय। आणि दुसरा सगळ्यात ऐतिहासिक जी गोष्ट आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरचं रिसर्च सेंटर आणि आंतरराष्ट्रीय ग्रंथालय। हे पैसे कुठून आणलेत तुम्हाला माहिती आहे का? आज योग आला म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये सरकारचा 1 रुपया नाही। मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठ माझ्याकडे होतं। मी तिथला एकदा CEO बोलून घेतलं आणि त्यांना म्हटलं की तुमचं हे जे काही ऑडिट बिडिट चाललं आहे ते कुठे पण पैसे तुम्ही देता। बस एक चूक झाली, अजून एक चूक करा। चूक झाली नाही, त्या चुका सगळ्या माफ, अजून एक चूक करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राला 15 कोटी रुपये द्या। 8 दिवसात ते मंजूर केले। महाराष्ट्रातली अशी एक सिटी तयार होणार आहे ज्या सिटीमध्ये सगळं आहे। ऐतिहासिक वारसा आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे। म्हणून आता इथं सगळे पत्रकार बांधव बसलेले आहेत। तुमची मागणी आहे की नाही मला माहीत नाही। मी आता कुशवाह साहेबांना सांगत होतो, जिल्हाधिकाऱ्यांना सांगत होतो, माझं एक दुर्दैव फक्त आहे की मी जिल्ह्याचं पत्रकार भवन बांधू शकलो नाही। आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आत्ताच मी आणि कुशवाह साहेब चर्चा करणार आहोत आणि ज्या पद्धतीनं ह्या आम्ही इमारती तयार करतोय, एक काळ असा येईल की रत्नागिरीच्या इमारती बघूनच महाराष्ट्राचा आराखडा तयार केला जाईल, अशा पद्धतीच्या या इमारती आहेत। प्रशासनाची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत त्याला विचारा, SP ऑफिसची इमारत महाराष्ट्रामध्ये अशी असू शकणार नाही। रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग भवन या वास्तूचं भूमिपूजन आज संपन्न झालं। या प्रसंगी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून निवड झालेले डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांचा सत्कार नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशावह, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग तसेच उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त देखील उपस्थित होते। HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर। ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट। फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत। तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध। आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात। आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड। सकल मराठा समाज पनवेल महानगरच्या माध्यमातून गरजवंत मराठ्यांचा लढा पनवेलमध्ये सुरू झाला असून बेमुदत साखळी उपोषण देखील सुरू झालंय।
यामध्ये कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात निकाली काढणे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, जालना, कामोठे, कळंबोली येथील आंदोलनकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस आणि 307 सारखे कलम लावले आहेत ते तात्काळ मागे घेणे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ देखील हे साखळी उपोषण करण्यात आले. प्रथमतः सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आत्ताच आम्ही कळंबोली पनवेल महानगरतर्फे सकल मराठा समाज कळंबोली तर्फे आपण साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. एक तर कोपर्डीच्या ताईला जे अत्याचार गुन्हे केलेले आहेत त्यांना तात्काळ हायकोर्टात जाऊन ते तात्काळ गुन्हे त्यांच्या हायकोर्टात जाऊन त्यांची केस सुप्रीम कोर्टातून चालू करावी. जे 307 गुन्हे ज्या कळंबोली, कामोठा ज्या बांधवांवरती आणि जालनामधील ज्या बांधवांवरती खोट्या केसेस दाखल केलेले आहेत त्यांच्यावरती जे नाही नको ते कलम लावलेले आहेत, जे नसतानाही ते कलम लावले 307 सारखे असे कलम लावले ते सर्व कलम तत्काळ मागे घ्यावेत. या प्रमुख मागण्या संदर्भात आम्ही आज आमरण उपोषण म्हणजे साखळी उपोषणासाठी बसत आहोत की आता तुम्ही फक्त मराठ्यांचा अंत पाहू नका. जर मराठ्यांचा अंत पाहिला तर मराठे तुम्हाला इथं फिरूनही देणार नाहीत. हे आमचं आत्तापर्यंत सतत थोडं चालू झालेलं आहे. प्रत्येक गाव ठिकाणी पण तुम्ही बघताय की आता मराठा सगळा पेटून उठलेला आहे. जर आता आरक्षण नाही दिले तर आरक्षण कसं घ्यायचं हे मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर याच्यावरती सरकारने लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा जे काय नेते असतील किंवा कोण असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांना कुठेही फिरू देणार नाहीत. हे मराठा समाजातर्फे मी सर्वांना सांगू इच्छितो. आज आम्ही जरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी कळंबोलीमध्ये पूर्ण पनवेलमधून सर्व लोक इथं आम्ही मराठा समाज बसलेलो आहे. खरं तर माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की आमच्या समाजाचा अंत पाहू नका. आजपर्यंत आमच्या खोट्या केसेस मुलावरती काही कारण नसताना ज्या टाकल्यात, बऱ्याच गोष्टीसाठी आज आमचा समाज घाबरत होता. पण आज जरांगे पाटील साहेबांनी जी एकीचं बळ दाखवलं आणि त्याच्या निमित्तानं आज आमचा समाज खरोखर एकत्र झाला. पण आता आम्ही शांत बसणार नाही. तर मला सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खरं तर महाराष्ट्रभर आपण पाहिलं असेल की मराठी समाजाचा आता अंत सरकारने पाहू नये. पटकन आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उद्रेक पाहताना आपण बघतोय. अनेक नेत्यांच्या गाड्या अडवल्या जातात. अनेक नेत्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये येऊ दिलं जात नाही. ह्याचा गांभीर्याने सत्ताधाऱ्यांनी विचार करून मराठा आरक्षण ताबडतोब द्यावं आणि मार्ग मोकळा करावा हे या सरकारला या निमित्तानं सांगतो. आणि मनोज जरांगे पाटील सारखा लढवय्या नेता आज या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस 17 दिवस उपोषण केलं. आज 3रा-4था दिवस आहे. त्या व्यक्तीचा अंत पाहू नये सरकारने आणि ताबडतोब खरं तर या मराठा समाजाला आरक्षण द्यावं. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये घोषित करण्यात आलेल्या 100 5G यूज केस लॅब स्थापन करण्यासाठी भारतातील 100 संस्थांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेची केंद्र शासनाने निवड केली आहे. ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आणि प्रक्षेपण भारताचे सन्माननीय पंतप्रधान यांनी इंडियन मोबाईल काँग्रेस 2023च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दरम्यान थेट प्रक्षेपणाद्वारे केले आहे. हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. सदरच्या 5G यूज केस लॅब स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाकडून विद्यापीठास ₹1 कोटीचे अनुदान प्राप्त झाले. हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल असून याद्वारे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे सांगितले जाते. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब तर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून अनेक स्पर्धक आले होते. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी तसेच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जवळपास 200 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. आज मला खूप बरं वाटतं रत्नागिरीमध्ये यायला. रत्नागिरी सायकलिंग क्लब RCCने मला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आणि मला तो मान दिला, त्याबद्दल धन्यवाद. आजची रेस खूपच वेगळी होती. रूट खूप सुंदर होता आणि सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये आणि नारळांच्या बागांमधून हा रूट गेला. याला खऱ्या अर्थाने रोलर कोस्टर राईड असं म्हटलं गेलं, कारण ह्या कोकणातले रस्ते म्हणजे वर खाली उंच चढ उताराचे होते आणि सगळ्या रायडर्स जे फक्त
पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून इथे आले होते आणि 200च्या वर रायडर्सने सहभाग घेतला. सगळ्यांनी खूप आनंद घेतला ह्या रेसचा आणि रेस कॉम्पिटिशन्स याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीज होते, प्राइजेस ठेवलेले होते. त्यामुळे आणि कोकणात येऊन सायकलिंग करायचा मनमुराद आनंद आम्ही लुटलेला आहे. मी नाशिकवरनं रत्नागिरीला सायकल राईडसाठी आलेली आहे आणि ही राईड खूपच छान होती. मी ऐकून होती की कोकणातले लोक हे प्रेमळ असतात, पण हे प्रत्यक्ष अनुभवायला भेटलं. आणि आम्ही काल आलो तेव्हापासून बघते तर असं वाटलं की रेसला आलो असं वाटलंच नाही, असं वाटलं की आपण कुठेतरी पाहुणं गेलो. आणि तशा प्रकारे त्यांनी म्हणजे व्यवस्था ठेवलेली आहे आमची, आल्यापासून म्हणजे राहण्यापासून तर इव्हेंटपर्यंत नेणे किंवा इव्हेंटमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी जे गाव होते तिथले लोकांनी आमचं जे स्वागत केलं ते सगळं अप्रतिम होतं. नियोजन अतिशय अप्रतिम आहे. थँक्यू रत्नागिरीकर. आम्ही जेव्हा काल रूट बघायला गेलो तर रूट बघितल्यानंतर असं खूप वाटलं की खूप अवघड असेल ही रेस. पण ज्यावेळेस आज सायकलिंग करताना नाशिकला स्ट्रेट रस्ते सरळ आणि हा एक वेगळाच अनुभव आला. आणि जसं चढ आल्यानंतर आपली एनर्जी किती टिकती हे आज आत्मपरीक्षण करता आलं का आपण सरळ रस्त्यावर खूप सायकल चालू शकतो, पण उंचावर आपण आपले एनर्जी कमी होत चालते. हेच एक आणि मस्त वाटलं खाली उतरताना. म्हणजे ज्यावेळी फिटनेस यांनी सांगितलं की फिटनेस म्हणजे सर्वप्रथम आम्ही राहायचं, मी आणि SP साहेब, त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या फिटनेससाठी सगळे रत्नागिरीचे जे नागरिक आहे आणि आपले सायकल असोसिएशनचे सर्व मेंबर्स आहे आज उत्साहाने पार्टिसिपेट केलं आणि असंच करत राहा. आणि पुढच्या मॅरेथॉन जे आहे, पुढच्या सायक्लोथॉन जे आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा पार्टिसिपेट करू. आम्ही परत तुम्ही आम्हाला बोलवलं, मान दिलेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणतेही शिक्षण नसताना रायगडच्या कर्जत तालुक्यातील शेतकरी असलेले अरुण वेहले यांनी आपली पारंपरिक शेती आजही जपली आहे. अनेक प्रयोग करत आधुनिक शेतीची सांगड घातली आहे. त्यामुळे त्यांच्या 1 एकर जागेत लागवड केलेल्या कोहळ्याच्या शेतीला 5 टन असे विक्रमी उत्पन्न मिळत असून त्यातून सुमारे 1.5 लाखाचे उत्पन्न वेहले मिळवत आहेत. दरम्यान कोहळ्याला मिळणारा भाव तुटपुंजा असल्याने त्यावर प्रक्रिया करून त्यातून पेठा बनवण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. गेली 20 ते 25 वर्षे शेती करतोय, पण कोहळ्याची शेती गेली 10 वर्षे सातत्याने करत आहे. याला बाजारपेठेत मागणी आहे, पण बाजारपेठेतला भाव जर बघितला आणि आपण अन्न प्रक्रिया करून जर भाव पकडला त्याचे 10 पट त्याचा भाव होऊ शकतो. तर कृषी विभाग केंद्र सरकारने आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही एक योजना राबवली आहे, पण त्याचा लाभ प्रत्यक्ष कृषी विभागामार्फत किंवा शासनाच्या स्तरात शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही. जर तो लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जर दिला तर नक्की त्याचा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो. दिशा सांस्कृतिक ग्रुप पोलादपूर नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते. रविवारी दिशा ग्रुप पोलादपूरतर्फे पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्रम मोरे सभागृह येथे भव्य दिवाळी प्रदर्शन व आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये विविध प्रकारच्या दिवाळीसाठी लागणाऱ्या भेटवस्तू, विविध प्रकारच्या पणत्या, आकाशकंदील, फराळ, फूड स्टॉल यांसह विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून विविध क्षेत्रातील नागरिकांनी देखील प्रदर्शनाला भेट दिली. यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.